आजचं युग अनेकदा कलियुग म्हणून ओळखलं जातं, विशेषतः नातेसंबंधांच्या बाबतीत. चेहऱ्यावर हसू आणि मनात स्वार्थ घेऊन फिरणारी माणसं आजूबाजूला भरपूर आहेत. वर आपुलकी दाखवणारे पण वेळ आली की पाठ फिरवणारे चेहरे ओळखणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. अशा परिस्थितीत कोण आपलं आहे आणि कोण फक्त ओळखीपुरतं, ही ओळख होणं अत्यंत गरजेचं ठरतं. कारण हीच ओळख आपलं जीवन शांत, आनंददायी आणि अर्थपूर्ण बनवू शकते. या गोंधळलेल्या नात्यांच्या जगात मार्गदर्शन करतात भारताचे महान आचार्य चाणक्य. केवळ राजकारण आणि अर्थशास्त्राचे तज्ज्ञ नव्हे, तर मानवी स्वभाव, नाती आणि जीवनमूल्य यांचे सखोल जाण असलेले तत्वज्ञ म्हणून चाणक्य आजही मार्गदर्शक ठरतात. त्यांची चाणक्य नीती ही केवळ यश मिळवण्याची शिकवण नाही, तर खऱ्या नात्यांची ओळख करून देणारा जीवन दर्शनाचा आरसा आहे. या व्हिडिओत आपण पाहूया कोण आपलं आणि कोण परकं हे कसं ओळखायचं. सुरुवात करूया. खरे नाते म्हणजे काय? तर चाणक्य नीतीनुसार खरे नाते ते असते ज्यामध्ये भावना आणि कर्तव्य यांचा समतोल असतो. केवळ गोड शब्द, दिखाऊ प्रेम किंवा क्षणिक सोबत म्हणजे नातं नव्हे. जिथे प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि विश्वास असतो, तिथेच नात्याला खरी खोली मिळते. कोण आपलं आणि कोण परकं हे समजल्यावर जीवन अधिक सोपं होतं, अपेक्षा स्पष्ट होतात आणि मानसिक शांतता मिळते. खरा मुलगा कसा ओळखावा? चाणक्य सांगतात की खरा मुलगा तोच जो आपल्या पालकांचा सन्मान करतो आणि त्यांची सेवा करतो. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात पालकांना वेळ देणं अनेकदा दुर्लक्षित केलं जातं. मात्र चाणक्यांच्या मते पालकांचा आदर करणे हे केवळ संस्कार नाहीत, तर जीवनातील यशाची पहिली पायरी आहे. जो मुलगा आपल्या पालकांचे कर्तव्याने आणि प्रेमाने पालन करतो, तोच खऱ्या अर्थाने धन्य ठरतो. वडील म्हणजे फक्त जन्म देणारे नव्हेत. चाणक्य नीतीत वडिलांचा अर्थ केवळ जन्म देणारा इतकाच मर्यादित नाही. खरे वडील ते असतात जे आपल्या मुलांना योग्य मूल्ये, शिक्षण आणि जीवनात उभं राहण्याचं बळ देतात. आजच्या आधुनिक काळात हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. मुलांना केवळ सुविधा देण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी, जबाबदार आणि नैतिक बनवणं हेच खरे पालकत्व आहे. मित्राची खरी ओळख. आज सोशल मीडियाच्या युगात हसणारे चेहरे, लाईक आणि कमेंट यांची कमतरता नाही. पण चाणक्य स्पष्ट सांगतात, हसणारा प्रत्येक जण मित्र नसतो. खरा मित्र तो असतो जो संकटात तुमच्यासोबत उभा राहतो, तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याविषयी वाईट बोलत नाही आणि कठीण प्रसंगीही विश्वासघात करत नाही. दिखाव्याच्या मैत्रीत नव्हे, तर निष्ठेत आणि विश्वासातच खरी मैत्री असते. आदर्श पत्नीचे स्वरूप. चाणक्य नीतीनुसार आदर्श पत्नी ती असते जी पतीला दुःखी न करता त्याचे मनोबल वाढवते आणि कुटुंबात शांती व संतुलन राखते. ती केवळ जीवनसाथी नसून जीवनातील संघर्षामध्ये साथ देणारी सोबती असते. आजच्या काळातही वैवाहिक नात्यांचे यश हे परस्पर आदर, समजूत आणि भावनिक पाठिंब्यावरच अवलंबून असते. तर एकूणच चाणक्य नीती आपल्याला हेच शिकवते की नातेसंबंध शब्दांनी नव्हे, तर कृतीने तपासले जातात. आनंदात सोबत करणारे अनेक असतात, पण दुःखात तुमच्या पाठीशी उभा राहणारा माणूसच खऱ्या अर्थाने आपला असतो. जो कठीण काळात दूर जातो, तो कितीही जवळचा वाटत असला तरी परका असतो. शेवटी नात्यांची ओळख पटवण्यासाठी विश्वास, त्याग आणि आचरण हेच खरे निकष आहेत. या कसोटीवर जे नाते टिकते तेच आयुष्यभर साथ देणारे ठरते. हेच चाणक्य नीतीचे शाश्वत सत्य आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.